न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय गृह विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे DFSL भरती प्रक्रिया 2024-25 मध्ये पूर्ण झालेली आहे। या भरती परीक्षेचा अंतिम निकाल पाहू शकता जाहीर करण्यात आला आहे। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। निवड सूचीबाबत उमेदवारांच्या दस्तावेज पडताळणीबाबत म्हणजेच कागदपत्र पडताळणीबाबतची सूचना आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये याबद्दलची माहिती पाहूयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय DFSL अंतर्गत पाहू शकता तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीबाबतची सूचना ही जारी करण्यात आली आहे। यानुसारचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवड सूचीत नमूद उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे, सूचनापत्रक आहे। यानुसार पाहू शकता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीमधील गट क संवर्गाची TCSद्वारे 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर या कालावधीत पदभरतीकरता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणानुक्रमाच्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे तात्पुरती निवड सूची प्रत्यक्ष यादीसह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये पाहू शकता तात्पुरती निवड सूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागू असलेले तसेच ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेले दस्तऐवज प्रमाणपत्र जसेच शैक्षणिक अर्हता आहे अनुभव, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयासंबंधीचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र आणि इतर सर्व मूळ कागदपत्र प्रमाणपत्र तसेच त्यांच्या प्रत्येकी 2 स्वयंसाक्षांकित प्रतीसह खालील नमूद ठिकाणी नमूद वेळी समक्ष हजर राहायचं आहे। यामध्ये पाहू शकता संवर्ग याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। संवर्गाचं नाव आणि दस्तऐवज पडताळणी म्हणजेच कागदपत्र पडताळणीचा दिनांक आणि वेळ यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। याचबरोबर पुढे स्थळसुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे। यामध्ये पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक गट क संवर्ग, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क, त्याचबरोबर वरिष्ठ लेपिक भांडार गट क साठीचं या सगळ्या पदांसाठी पाहू शकता दिनांक 10 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात आली आहे। यानंतर पाहू शकता वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क संवर्ग, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क संवर्ग, त्याच्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुणे ध्वनी आणि ध्वनिफीत विश्लेषण गट क साठी 11 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। यानुसार कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड त्याची स्वयंसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे। आरक्षित जागेकरता अर्ज केला असल्यास त्या पृष्ठार्थ आवश्यक असणारी सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। सदर उमेदवारांनी सोबत आणायच्या कागदपत्र प्रमाणपत्रांची यादी देण्यात आली आहे। यामध्ये पाहू शकता अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा आहे, वयाचा पुरावा, जन्मदाखला, इयत्ता 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा। यानंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आहे। यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूंसाठी आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा आहे, अनाथ आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्यानं विहित नमुन्यातील दाखला, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आवश्यक आहे। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र,
टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असेल तिथे अनुभव प्रमाणपत्र संबंधित आस्थापना HR विभागाचे ज्या पदांकरता अनुभव आवश्यक आहे त्या अनुभवास प्राधान्य. यानंतर नियुक्ती आदेश आणि अनुभव प्रमाणपत्र दिलं जाईल. तर या पद्धतीने पाहू शकता ही पूर्ण प्रोसेस यामध्ये देण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, जरुरी आहेत यांची लिस्ट आहे. त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स तयार असणं आवश्यक आहे. 10 आणि 11 मार्च 2025 रोजी ही कागदपत्र पडताळणी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय हंसबुर्गा कलिना विद्यानगरी सांताक्रूज मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची नावं आहेत निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये निवड यादीमध्ये त्यांना त्यावेळेला हजर राहायचं आहे. निवड यादीसुद्धा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या अगोदर जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता पर्याय आणि बाबतची सूचना यामध्ये जाहीर करण्यात आली होती. या पद्धतीने महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांचे जे गुण आहेत तर गुण जाहीर करण्यात आलेली आहेत. उमेदवारांची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ते निवड यादी आणि प्रतीक्षा यादीनुसार उमेदवारांना निवड सूचीतील उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी सूचना देण्यात आली आहे. या पद्धतीने वेळापत्रकानुसार हजर राहायचं आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.